या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण तालुक्यातील कंदलगाव, अंत्रोळी, वडापूर गाव भेट दौरा केला आहे। या गाव भेट दौऱ्यात लोकांना जनसंबोधित करत प्रणिती शिंदे यांनी आता तुम्हाला हक्काचा खासदार मिळालेला आहे, त्यामुळे कोणी तुमचं काम अडवलं तर थेट मला सांगा, मी लोकसेवक असून तुमची सेवा करायला तयार असल्याचे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यावेळी केले आहे। कंदलगाव, अंत्रोळी आणि वडापूरसह अन्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाला भेट देऊन प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, अशोक देवकते, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश जोकारे, रमेश आसबे, राधाकृष्ण पाटील, विकास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच चांदबाशा सय्यद, आनंदराव कोले, माजी सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। लोकप्रधानचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा। या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या भूमिकन्या आदरणीय प्रणितांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। त्यांच्याबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान संचालक, दूध संघाचे संचालक आदरणीय सुरेश हसापुरे साहेब, राधाकृष्ण पाटील साहेब आणि आमचे नेते माननीय अशोकजी देवकते साहेब आणि मनोज दादा, आनंद मैत्रे आणि ताईबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय। यानंतर सत्काराचा कार्यक्रम अरुण भाऊला मी विनंती करतो की आपण गावाच्या समस्या आणि प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं। रस्ते डांबरीकरणाबाबत वडापूर ते भंडारकोटा 3 किलोमीटर, वडापूर ते विंचूर 5 किलोमीटर हा रस्ता मुख्यमंत्री निधीतून मंजूर आहे, पण लीड नाही म्हणून तो थांबलाय। जामगाव रस्ता ते प्रभुलिंग मंदिर 400 मीटर मंजूर झाला, पण लीड नाही म्हणून थांबला। वडापूर ते अंत्रोळी हा रस्ता येताना तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल तर तो सुद्धा रस्ता दुरुस्त व्हावा। रेशन आणि घरकुल बाबत सगळ्या गोरगरिबाची जे खरोखर मतदान करतात, जे काँग्रेसच्या पाठीमागे भक्कम आहे, अशा लोकांची अडचण आहे। काही लोकांकडे रेशन कार्ड नाही, प्रयत्न केला तर रेशन कार्ड मिळत नाही, त्यामुळे त्याचं कॅम्प लावा आणि सगळ्याला रेशन कार्ड मिळालं पाहिजे अशी व्यवस्था करा। घरकुल मंजूर आहे, पण शासनाच्या अटी इतके आहेत ते काय घरकुल मिळत नाही। फक्त मंजूर झाल्याचाच आनंद, त्याच दिवशीच देवाला नारळ फोडायचा, लोकांना पेढे वाटायचे की मला घरकुल मिळालं, पण त्या घरकुलमध्ये हे गरीब कधीच राहायला जात नाहीत, तर त्या अटी शिथिल व्हाव्यात। स्मशानभूमीबाबत वडापूरला 4 स्मशानभूमी आहेत, पण या स्मशानभूमीमध्ये इतक्या गैरसोयी आहेत। पावसाळ्यामध्ये जर कसा अंत्यविधी करायचा हा फार मोठा प्रत्येक समाजाच्या या 4 स्मशानभूमीमध्ये असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावा। या गावामध्ये 2 सभागृह मंजूर झाली। पाटील वस्ती आणि एडके वस्ती 7 महिने झालेत, पण अजून डीपी मिळालं नाही। एस्टिमेट वगैरे सगळं तयार आहे, आम्ही तयार करून दिलं। विकास पाटील जरा लवकर, आता ते सकाळी पालकमंत्री म्हणाले 15 तारखेला वगैरे डीपीडीसी करतील, तर ते प्लीज त्याच्यात ते करून घ्या। आणि गुंजेगाव गावात विविध ठिकाणी सिंगल फेजची लाईट सोय करून घ्या। ओके ओके, थँक्यू। मी पत्र तरी पाठवलं आहे आणि इथे एसटी येत नाही। सकाळी 9:30 वाजता त्यांना 9 ला एक पाहिजे आणि संध्याकाळी 5:30 ला एक पाहिजे। हा, गुंजेगाव सोलापूर। निवेदन दिलेलं आहे, त्यांनी त्याचाही म्हणजे पाठपुरावा करावा अशी आमची इच्छा आहे, पण वारंवार त्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला तरी कंटिन्युएशन झालं नाही। आता सध्या फक्त एकच मुक्कामगाडी येते। आता शाळेचे विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी पेशंट आहेत, त्यांची गैरसोय होते। काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं। अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी, गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका। अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका। आमच्या येथे चिकन थाळी,
मटण थाळी, जत्रा मटण थाळी, चिकन उकड, मटण उकड आणि गावरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध. सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू. आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड, सोलापूर. संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18.